ज्याने हा सगळा सोहळा आयोजित केला आहे ते लोकमित्र संदीपजी डाकवे. रेश्मा, कारण रेश्मा डाकवेंचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. जरी संदीपच्या पत्नीचं नाव ते असलं तरी संदीपनं प्रेमाच्या रेशमी धाग्यानं सगळ्याला बांधलं आहे, म्हणून तिथंही विशेष करून कौतुक करतो. म्हणजे जसं किरणजी म्हटले तसं हा एका अशा संवेदनशील मनाचा पत्रकार आहे, चित्रकार आहे. आणि खरं सांगू, संदीप हा माझा विद्यार्थी, पण तरी देखील त्याची नम्रता पाहिली आणि आज त्याचं कर्तृत्व पाहत असताना मी आवर्जून आज यशवंतराव चव्हाण या सभागृहामध्ये सांगेन की संदीप माझा विद्यार्थी आहे, हाच माझा जीवन गौरव आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल, अन्नदान असेल, एक कोंजळ असेल, एक दिवा असेल, करोनाग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, किती लोकांना मदतीचा हात दिसतात. आज स्पंदन ही चळवळ झाली, लक्षामध्ये घ्या. या मातीतल्या माणसाची दुःख ज्याला समजतात ना, वेदना ज्याला कळतात ना, ती स्पंदनं तुम्हाला कळतायत. मी तुम्हाला स्पंदनचं वर्णन तुमच्या मातीत येऊन एका वाक्यात करायचं तर तुम्हाला माहिती आहे की जिथं कृष्णा कोयना यांचा संगम होतो त्या स्थानाला आपण प्रीती संगम म्हणतो. जिथं ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम होतो त्या पंथाला आम्ही वारकरी संप्रदाय म्हणतो. व जिथं मानवता, गुणवत्ता आणि सृजनशीलता यांचा संगम होतो त्याला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट मिळतो. हा मानवता गुणवत्तेचा संगम आहे, लक्षामध्ये घ्या. आणि गुणवत्ता जोखण्यासाठी सुद्धा एक असं मन असावं लागतं. तुम्हाला मी सांगतो, पुरस्कार तरी काय असतं, ह्या गुणवत्तेची नोंद असते, हे सत्कर्माची कृतज्ञतेने गेलेली नोंद असते. आज तुमच्याकडचे जे स्फुल्लिंग आहे, आज तात्या नावाचं पुस्तक, याला मी प्रस्तावना दिली. डोळ्यासमोर पाठीमागं संदीपची आई आहे. आज सगळं संदीप जे काम करत राहिलं आहे ना ते तात्यांच्याकडे बघत. हे पुस्तक वाचता वाचता अनेक पानावरती आपल्या अश्रूंचे थेंब आपोआप घालतात. लक्षामध्ये घ्या की आपल्या वडिलांच्यावरती, आईवरती किती भक्ती असावी,